Hello everyone, I am Asha from the 100 Eye Academy. फ्रेंड्स, मी आज तुमच्या सोबत महाराष्ट्र स्टेट बोर्डचा फिजिक्स हा विषय घेऊन आलेली आहे आणि हा 11 फिजिक्सचा पहिला चॅप्टर आहे जो अतिशय इम्पॉर्टंट आणि कन्सेप्च्युअल आहे. पूर्ण फिजिक्सचा हा चॅप्टर बेस आहे आणि जोपर्यंत कोणत्याही विषयाचा तुम्हाला बेसिक समजणार नाही तोपर्यंत तो विषय तुम्हाला समजूच शकत नाही. त्यामुळे कोणत्याही विषयाचं बेसिक करणं गरजेचं आहे. आणि कुठलाही बोर्ड असो, मग ते स्टेट बोर्ड आहे की सीबीएसई बोर्ड आहे की आयसीएसई बोर्ड आहे, हा पहिला चॅप्टर 11 फिजिक्स मध्ये कंपल्सरीच आहे. फिजिक्स मध्ये हा पहिला चॅप्टर नाही, पहिले 3 चॅप्टर हे पूर्ण कन्सेप्च्युअल आहे आणि फिजिक्स मध्ये जर तुमचे कन्सेप्ट क्लिअर झाले तरच तुम्हाला फिजिक्स समजू शकतो आणि फिजिक्स समजला तरच तुम्हाला फिजिक्स आवडू शकतो. तर आता आपण 11 फिजिक्सचा पहिला चॅप्टर सुरू करू, दॅट इज युनिट्स अँड मेजरमेंट. आता याचं नावच सांगतं युनिट्स अँड मेजरमेंट. इथे आपण मेजरमेंट घेणार आहे. मेजरमेंट घेणार आहे तर ते कशाचे मेजरमेंट घेणार, तर आपण मेजर करणार फिजिकल क्वांटिटीज. फिजिकल क्वांटिटीज. मग आता फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय, तर ही फिजिकल क्वांटिटी कुठलंही मटेरियल किंवा सबस्टन्स त्याची अशी प्रॉपर्टी आहे जी आपण मोजू शकतो. मग ही एक प्रॉपर्टी आहे. सो फिजिकल क्वांटिटी इज द प्रॉपर्टी ऑफ मटेरियल और सबस्टन्स. मटेरियल और सबस्टन्स which can be measured. मग आता आपण काय मोजू शकतो, समजा आता हा पेन घ्या, तर या पेनची आपण लेंथ मोजणार. मग आपण एक स्केल घेऊन जर या पेनची लेंथ मोजू शकतो, मग लेंथ ही एक प्रॉपर्टी झाली जी आपण मोजणार. तसंच याचं वेट आपण मोजणार. तर वेट म्हणजेच आपण याचं मास मोजलं, तर वेट मोजू शकतो, लेंथ मोजू शकतो, तसंच घड्याळात बघून आपण टाइम पण मोजू शकतो. थर्मोमीटर घेऊन आपण आपल्या बॉडीचं टेम्परेचर मोजू शकतो. मग ज्या प्रॉपर्टीज आपण मोजू शकतो त्या आहेत फिजिकल क्वांटिटीज. मग काय मोजू शकत नाही आपण, तर समजा आता मी म्हटलं की मी खूप खुश आहे, मी खूप आनंदी आहे. तर खूप खुश आहे म्हणजे किती खुश आहे तुम्ही त्याला मोजू शकत नाही. खूप हा वर्ड तुम्हाला सांगेल की मी खूप आनंदी आहे, पण किती याचं उत्तर तुम्हाला मिळणार नाही. तसंच एखादी व्यक्ती खूप दुःखी असेल तर ती किती दुःखी आहे, खूप दुःखी आहे आपण म्हटलं, पण किती ते आपण सांगू शकत नाही. मग जे आपण सांगू शकत नाही, जे आपण कुठल्याच इन्स्ट्रुमेंटनी मोजू शकत नाही, ती फिजिकल क्वांटिटी नाही आहे. सो हॅपीनेस, सॅडनेस, इमोशन्स, फीलिंग्स हे आपण मोजू शकत नाही. सो दे आर नॉट द फिजिकल क्वांटिटीज. फिजिकल क्वांटिटी मीन्स दॅट प्रॉपर्टी विच कॅन बी मेजर्ड. आणि आपण जे मोजू शकतो, तर एखाद्या याची लेंथ आपण मोजणार, ही फिजिकल क्वांटिटी आहे. आपण मास मोजणार, ही फिजिकल क्वांटिटी आहे. आपण टाइम मोजतो, ही फिजिकल क्वांटिटी आहे. तसंच टेम्परेचर मोजतो, ती पण फिजिकल क्वांटिटी आहे. सिमिलरली तुम्ही लिक्विड जर घेतलं, आपण दूध आहे, पेट्रोल आहे, तर त्याचा व्हॉल्यूम आपण मोजणार. तर ह्या सगळ्या फिजिकल क्वांटिटीज आहे. मग आता आपण म्हटलं की ही क्वांटिटी मोजतो, मग ती फिजिकल क्वांटिटी कशी मोजणार आणि ती कोणती आहे ही कशी ओळखायची. जर मी म्हटलं की x ही एक फिजिकल क्वांटिटी आहे अँड x इक्वल टू 10, आणखी लिहिलं x इक्वल टू 10, आणखी लिहिलं x इक्वल टू 10,
तर तुम्हाला वाटेल की ह्या तीनही फिजिकल क्वांटिटी सारख्याच आहेत, कारण आपण 3 ला सारखंच लिहिलेलं आहे. मग सारख्याच आहे, पण नेमकी ही एक्स ही क्वांटिटी काय आहे? लेंथ आहे, टाइम आहे, टेम्परेचर आहे, काय आहे? तर ते आपण सांगू शकत नाही. मग आता ते सांगायसाठी आपल्याला काय लागेल, तर जर मी या 10 च्या पुढे एक सिम्बॉल लिहिला m, या 10 च्या पुढे एक सिम्बॉल लिहिला g आणि याच्या पुढे एक सिम्बॉल लिहिला s, तर तुम्हाला एकदम क्लिक होईल की x इज इक्वल टू 10 मीटर आणि मीटर मध्ये तर आपण लेंथ मोजणार, म्हणजेच ही फिजिकल क्वांटिटी लेंथ झाली. दुसरं बघा, इथे लिहिलेलं आहे x इक्वल टू 10 ग्रॅम आणि ग्रॅम हे वजन आहे, हे त्या ऑब्जेक्टचं मास दाखवतं. सिमिलरली x इक्वल टू 10 सेकंड्स अँड सेकंड इज टाइम. हा सेकंद आहे तर याला हा टाइम आहे. तर यावरून तुम्हाला लक्षात आलं की ही फिजिकल क्वांटिटी कोणती आहे हे ओळखायचं असेल तर तुम्हाला हे सिम्बॉल्स लागतील. आणि हे सिम्बॉल्स काय आहे, तर या सिम्बॉल्सला म्हटलेलं आहे युनिट्स. युनिट्स जो आपला हा चॅप्टर आहे, तर हे युनिट्स आहे. मग युनिट्स म्हणजे काय, तर लेंथ साठी वापरलेलं एक स्टँडर्ड रेफरन्स, एक स्टँडर्ड रेफरन्स आहे. सो युनिट इज अ स्टँडर्ड reference used to measure physical quantity. ती फिजिकल क्वांटिटी मोजायसाठी आपण एक रेफरन्स स्टँडर्ड यूज करणार. तर एक जे स्टँडर्ड आहे त्याला म्हटलेलं आहे युनिट्स. आणि जोपर्यंत कुठल्याही फिजिकल क्वांटिटीच्या नंबरच्या पुढे हा एक डिजिट आहे, हे नंबर्स आहे, आणि नंबर्स इज नथिंग बट इट इज अ क्वांटिटी, ही एक संख्या आहे आणि त्याच्यामध्ये नंबर पण लागेल आणि एक सिम्बॉल पण लागेल. तर कुठली फिजिकल क्वांटिटी या 3 गोष्टींनी कंप्लीट होईल आणि मगच सांगू शकता ती फिजिकल क्वांटिटी कोणती आहे. मग आता हे युनिट्स आहे आणि पूर्वी जुन्या काळापासून काही वेगवेगळे रेफरन्स स्टँडर्ड्स यूज झाले टू रिप्रेझेंट दिस फिजिकल क्वांटिटीज. मग ते कोणते कोणते रेफरन्स स्टँडर्ड्स आहेत, तर आपल्या डेली लाईफ मध्ये आपण वारंवार कोणत्या गोष्टी मोजतो, तर वारंवार आपण मोजणार की तुम्ही किती अंतर चालले. तर लेंथ ही दिवसभरात आपण कितीदा तरी वापरतो, मोजतो. तर लेंथ आपल्याला वारंवार लागणारी फिजिकल क्वांटिटी आहे. तसंच मास आणि टाइम, ह्या 3 गोष्टी दिवसभरात आपल्याला खूपदा लागतात, म्हणून त्या 3 ला जास्त इम्पॉर्टन्स देण्यात आलं आणि या 3 ला वेगवेगळे रेफरन्स स्टँडर्ड रेफरन्स यूज झाले. आणि या 3 फिजिकल क्वांटिटीजला जे वेगवेगळे स्टँडर्ड रेफरन्स यूज झाले त्यावरून 3 प्रकारच्या सिस्टीम्स तयार झाल्या अँड दॅट इज कॉल्ड ॲज सिस्टीम ऑफ युनिट्स. तर आता आपण बघू व्हॉट इज सिस्टीम ऑफ युनिट्स. सिस्टीम ऑफ युनिट्स. तर 3 सिस्टीम्स पूर्वी जुन्या काळात 3 सिस्टीम्स ह्या सांगितल्या गेल्या, ज्याच्यासाठी 3 वेगवेगळे स्टँडर्ड रेफरन्स यूज झाले आणि ते झाले, एक आहे लेंथ करता, दुसरा आहे मास करता आणि तिसरा टाइम करता. मग कोणते कोणते रेफरन्स आहे, सिस्टीम्स आहे, तर पहिली आहे FPS सिस्टीम. FPS सिस्टीम, दुसरी आहे CGS सिस्टीम आणि तिसरी आहे MKS सिस्टीम. FPS सिस्टीम मध्ये
लेंथ ही एफ म्हणजे फूट मध्ये मोजतात. मास हे पाऊंड मध्ये मोजण्यात आलं आणि टाइम हे सेकंद मध्ये मोजण्यात आलं. या FPS सिस्टीम मध्ये लेंथ केव्हाही फूट मध्येच मोजल्या जाईल. तसेच दुसरी सिस्टीम आहे CGS. याच्यामध्ये लेंथ सेंटीमीटर मध्ये मोजली, मास हे ग्रॅम मध्ये आणि टाइम हे सेकंद मध्ये. आणि MKS यांच्या नावानुसारच लेंथ ही मीटर मध्ये, मास हे किलोग्राम मध्ये आणि टाइम हे सेकंद मध्ये. आता तिन्ही सिस्टीम मध्ये टाइम सेकंद मध्ये आहे, मात्र लेंथ आणि मास हे वेगवेगळ्या स्टँडर्डनी यूज झाले. तर ही पूर्वी यूज होत होते, पण आताही यूज होतं, पण त्याचं प्रमाण आता कमी आहे. जर आपल्याला आपली हाईट मोजायची असेल तर आपण हाईट मोस्टली फूट मध्ये मोजतो. तसंच आपल्या घराच्या ज्या टाइल्स असतात त्या टाइल्सचे आपण डायमेन्शन सांगतो. 2x2 ची टाइल्स आहे, 2x2 ची टाइल्स आहे म्हणजे 2x2 स्क्वेअर फीट, तर ते फूट मध्येच मोजल्या जातं. एखाद्या प्लॉटची एरिया मोजायची असेल तर ती पण फूट मध्येच मोजल्या जातं. तसंच न्यू बॉर्न बेबी असेल तर त्याचं जे वजन आहे ते पाऊंड मध्ये करतात, पण तीच न्यू बॉर्न बेबी जेव्हा मोठी होईल तर त्याचं वजन किलोग्राम मध्ये केलं जातं. पण न्यू बॉर्न बेबीचं मोस्टली वजन पाऊंड मध्येच असतं आणि टाइम मात्र तिन्ही याच्यामध्ये सेकंद मध्येच आहे. CGS सिस्टीम याच्यामध्ये कुठलीही लेंथ ही सेंटीमीटरनीच मोजल्या गेलेली आहे, मास हे ग्रॅम मध्ये आणि टाइम सेकंद मध्ये. तर ह्या 3 प्रकारच्या सिस्टीम आहे. मग ह्या वेगवेगळ्या आहे. मग कुठे फूट यूज करायचं, कुठे सेंटीमीटर यूज करायचं, कुठे मीटर यूज करायचं. आणि तुम्ही या देशातून दुसऱ्या देशात गेले तरी तुमची सिस्टीम बदलायला नको. म्हणून मग सर्वांनी सगळ्या देशाचे अँबॅसिडर्स एका ठिकाणी कलेक्ट झाले आणि त्यांनी कॉन्फरन्स घेतली आणि त्या कॉन्फरन्स मध्ये एकमताने सर्वांनी ठरवलं की लेंथ ही मीटर मध्येच मोजल्या गेली पाहिजे, मास हे किलोग्राम मध्येच मोजल्या गेलं पाहिजे आणि टाइम हे सेकंद मध्येच मोजल्या गेलं पाहिजे. आणि म्हणून ते जे एकमत आहे ते सर्वांनी एक्सेप्ट केलं आणि आणखी एक चौथी सिस्टीम तयार झाली आणि त्या चौथ्या सिस्टीमला म्हटलेलं आहे सिस्टीम इंटरनॅशनल. सिस्टीम इंटरनॅशनल ही इंटरनॅशनली एक्सेप्ट केलेली सिस्टीम आहे. मग इंटरनॅशनली एक्सेप्ट केलेली सिस्टीम आहे तर त्याला म्हटलेलं आहे SI सिस्टीम और सिस्टीम इंटरनॅशनल. आणि याच्यामध्ये आपण ज्या फिजिकल क्वांटिटीजला जे रेफरन्स स्टँडर्ड यूज करणार तर त्याला म्हणतोय आपण युनिट. तर याच्यामध्ये जे युनिट्स यूज होतील त्याला म्हटलेलं आहे SI युनिट. आता या सिस्टीम इंटरनॅशनल मध्ये जी सिस्टीम यूज झाली तर तिथे आणखी एक ठरवलं की फक्त डेसिमल सिस्टीम यूज करायची. नंबर्सच्या वेगवेगळ्या सिस्टीम आहे पण सिस्टीम इंटरनॅशनल मध्ये फक्त डेसिमल सिस्टीम यूज झाली. आता डेसिमल सिस्टीम म्हणजे काय तर डेसी मीन्स 10 आणि 10 म्हणजे या सिस्टीम मध्ये 10 नंबर्स आहेत, 10 डिजिट्स आहेत, दॅट इज फ्रॉम 0 to 9. आणि हे जे 10 डिजिट्स आहे हे 0 पासून 9 पर्यंत एकही रिपीट होत नाही. पण यानंतर मात्र जर तुम्हाला 10 लिहायचं असेल तर आपण 1 आणि 0 लिहितो. 25 लिहायचं असेल तर 2 आणि 5 लिहिणार. 37 3 आणि 7 लिहिणार. तर पुढचे जे नंबर्स आहे ते या 10चे कॉम्बिनेशन्स आहे. पण हे 10 डिजिट्स मात्र कुठेही रिपीट झालेले नाहीये. ही सिस्टीम इंटरनॅशनल मध्ये यूज झाली आणि ही सिस्टीम यूज झाल्यामुळे जर तुम्हाला
एका सिस्टीम मधून दुसऱ्या सिस्टीम मध्ये जायचंय. आता आपल्याला SI मधून CGS सिस्टीम मध्ये जायचं असेल तर ते कन्व्हर्जन अतिशय सोपं होऊन जाईल बाय युजिंग डेसिमल सिस्टीम. तुम्ही एका सिस्टीम मधून दुसऱ्या सिस्टीम मध्ये सहज कन्वर्ट करू शकता इझिली बाय युजिंग डेसिमल सिस्टीम. आणि त्यामुळे सिस्टीम इंटरनॅशनल ही जगात एक्सेप्ट झालेली अतिशय इम्पॉर्टंट सिस्टीम आहे. आणि आता आपण कोणतीही फिजिकल क्वांटिटी घेतली तर त्याचे मेजरमेंट आपल्याला SI युनिट मध्येच लिहावे लागेल. तिथे SI युनिटचं सिम्बॉल यूज करावा लागेल. जर आता या पेनची आपण लेंथ मोजली ती आपण सेंटीमीटर मध्ये मोजणार, पण आपल्याला मेजर लिहायचं आहे SI युनिट मध्ये. मग त्या सेंटीमीटरला तुम्हाला SI युनिट मध्ये कन्व्हर्ट करावं लागेल. एक वजन जर केलं, आता याचं वजन तर काही किलोग्रॅम मध्ये नाहीये, किलो मध्ये नाहीये, ते ग्रॅम मध्ये आहे. पण आपल्याला तर SI सिस्टीम मध्ये लिहावं लागणार आहे, SI युनिट मध्ये लिहावं लागणार आहे. मग आपण त्या ग्रॅमला किलोग्रॅम मध्ये कन्व्हर्ट करू. तर हे कन्व्हर्जन या सिस्टीम मुळे खूप सोपं झालेलं आहे. सो दिस इज all about system of units used in units and measurement. तर फिजिक्स मध्ये हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. मग आपण पुढे पुढे जसं जाणार ते हे तर आपल्याला शेवटपर्यंत लागणार आहे फिजिक्स मध्ये. तर आय थिंक दिस इज क्लिअर टू यू ऑल. सो थँक्यू सो मच.